सिंधुदुर्ग किल्ल्याचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय। सिंधुदुर्ग किल्ला आता जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखला जाणार आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। महाराष्ट्रातील 12 गड किल्ल्यांचा समावेश आहे तो युनेस्कोच्या यादीत करण्यात आलेला आहे। मी आता आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर। हा किल्ला जर आपण पाहिलात तर हा कुर्टे बेटावर किल्ला बांधण्यात आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या किल्ल्याची उभारणी केलेली आहे। जे महाराष्ट्रात किल्ले आहेत त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला हा किल्ला आहे। त्यामुळे या किल्ल्याकडे आजही स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहिलं जातंय। महाराष्ट्र राज्यातील 12 किल्ले आहेत ते युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले आहेत आणि त्यातील हा सिंधुदुर्ग किल्ला हा एक आहे। सिंधुदुर्ग किल्ला बघितला तर राजकोट इथून आपल्याला दिसतो आणि राजकोटमध्ये जर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीचा भव्य पुतळासुद्धा उभारण्यात आलेला आहे आणि त्याच्या बाजूलाच अशा पद्धतीचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला आहे आणि याच किल्ल्याचा समावेश आहे तो युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला आहे। आणि जर बघितलं तर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे दोन्ही किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली शान म्हणून ओळखले जाते, संपूर्ण महाराष्ट्राची शान म्हणून ओळखले जातात आणि याच किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्गवासियाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही भूषणावह अशी बाब आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।